नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तारखांची घोषणा झालेली आहे. पण मतदार याद्यांचा घोळ संपता संपत नाही आहे आणि आता त्यामध्ये प्रत्यक्ष आरोप असा करण्यात येत आहे राजकीय पक्षाकडून, की आयोगाकडून ज्या यादी आल्या होत्या त्या याद्यामध्ये स्वतः महानगरपालिकेकडून चुका करण्यात आलेल्या आहेत, घोळ करण्यात आलेले आहेत. एकट्या उत्तर नागपूर मतदारसंघातून अशा 12,000वर घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे आणि अशा 400 एंट्रीजचे पुरावे काँग्रेसकडून महानगरपालिकेच्या समोर मांडण्यात आले, पण त्यांनी त्यामध्ये कसली दुरुस्ती करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचं लेखी पत्र दिलेलं आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय दुबे आहेत. संजयजी, काय उदाहरणं तुम्ही आम्हाला दाखवू शकता ज्या स्पष्टपणे सांगतील की नागपूर महानगरपालिकेने आयोगाकडून ज्या याद्या आल्या होत्या त्यामध्ये घोळ केलेत? असं आहे की लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तीने आपलं मतदानाचा हक्क बजावला त्या व्यक्तीचं नाव या नागपूर महानगरपालिकेने इथे पहा, मतदाराचं नाव ग आणि आईचं नाव ग, त्याचा इपिक नंबर आहे हा महानगरपालिकेचा 3633, हा महानगरपालिकेचा त्याचा अनुक्रमांक नंबर आहे, हा त्या मतदाराचा इपिक नंबर आहे आणि या त्याचा मतदारसंघाचा हा नंबर आहे. याला जर आपण ऑनलाईन शोधलं तर हा ऑनलाईनमध्ये याचं ओरिजिनल जे आहे ते Original नाव काय आहे? हां, त्याचं ओरिजिनल नाव महानगरपालिकेमध्ये मेहमूद अली हे नाव त्याचं महानगरपालिकेचा त्याचा मूळ याच्यात येतो आहे ऑनलाईनमध्ये. पण महानगरपालिकेने जे त्याला दाखवलं ते फक्त मतदाराचं नाव अ आणि आईचं नाव अ. हा व्यक्ती कसा मतदान करणार? एक. दुसरं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे महोदय नागपूर मोहम्मद शहबाज अख्तर हे नाव बघा, हे आपल्यासमोर मी पुरावे दाखवत आहे. नागपूर मोहम्मद शहबाज अख्तर हा व्यक्ती कशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे? कारण त्यांच्या नावामध्ये नागपूर ऍड केलेलं आहे असं तुम्ही सांगताय. हां. ओरिजिनल नाव काय? यांचं ओरिजिनल नाव मी तुम्हाला सांगतो. यांचं ओरिजिनल नाव आपण जर शोधलं ऑनलाईनमध्ये तर यांचं ओरिजिनल नाव मोहम्मद सरताज अख्तर असं यांचं ओरिजिनल नाव आहे. शहबाज अख्तर. मोहम्मद शहबाज अख्तर हा यांचा ओरिजिनल नाव आहे. आणि यांचं महानगरपालिकेने काय घोड केलेला आहे, कुठल्या राजकीय पक्षाचा दबावात हा घोड केलेला आहे आणि त्यांच्या नावासमोर नागपूर लिहून दिलं आहे. हा व्यक्ती आपला मतदानाचा हक्क कसा बजावणार आहे हेही अकल्पनीय आहे. याच्यानंतर मी तिसरं सांगतो तुम्हाला. हे एक उदाहरण आहे की याच्यात एक उदाहरणार्थ मतदाराचं मी सांगतो तुम्हाला. हे नाव आहे मोहम्मद खान अब्दुल मतीन खान. हे ऑनलाईन या मतदाराचं काढलेलं आहे आपण. मोहम्मद खान अब्दुल मतीन खान या मतदारांनी आपला हक्क विधानसभेत आणि लोकसभेत याच नावाने बजावलेला असताना महानगरपालिकेमध्ये या मतदाराचं नाव बघा, वडिलांच्या ठिकाणी त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याचं वडिलांचं नाव छापून दिलं, वडिलांच्या ठिकाणी त्याचं स्वतःचं मतदाराचं नाव छापून दिलं आणि समोर खान महाराज लिहून दिलं. हा व्यक्ती आपला मतदानाचा हक्क कसा बजावणार आहे? एका बाजूला केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो आहे की कुठल्याही व्यक्तीला भारतात पासून वंचित करता येत नाही आणि महानगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी अशा पद्धतीनं कुठल्या तरी एक राजकीय पक्षाच्या दबावात हे सगळं कृत्य करत आहे. आम्ही अशा पद्धतीचे कमीत कमी 400 लोकांची माहिती सविस्तर नागपूर महानगरपालिकेला दिलेली आहे. त्यावर त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांचं पत्र आहे 13 तारखेला यांनी हे पत्र दिलं 13 डिसेंबरला. आणि ते म्हणतात की या नावांमध्ये बदल करता येत नाही, या नावामध्ये बदल करता येते हे त्यांचं म्हणणं आहे. पण ते विसरलेत की राज्य निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबर 2025ला हा तात्काळ आदेश काढलेला निवडणुकीचा आणि त्यामध्ये कलम 10 अंतर्गत त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आपल्याला सुधारणा दुरुस्ती करता येईल. त्याच्यात लेखनिकांच्या काही चुका असतील, दुसऱ्या प्रभागातील मतदार ह्या प्रभागात आले तर त्यासुद्धा बदलवल्या जातील. अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही नागपूर महानगरपालिकेचे जे निवडणूक अधिकारी आहेत, नागपूर महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत, हे यावर काहीच करता येत नाही. आणि मला असं वाटतं की हे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या किंवा सत्ता पक्षाच्या दबावाखाली हे सगळं कृत्य करत आहे. यापुढे आपलं याच्यावरती काय आपण आक्षेप तर घेतलाच आहे, पुढली कारवाई काय असेल? आम्ही याबद्दल कोर्टात जाणार आहोत आणि
सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका घ्या, परंतु ह्या सगळ्या गोष्टी असणार आणि त्यामुळे कित्येक मतदार आहेत त्या महाराष्ट्रातील आणि नागपूर महानगरपालिकेतील जे आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार. याला सर्वस्वी कारणीभूत नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन आणि नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक राहतील, हे मी स्पष्टपणे नमूद करतोय. तर काँग्रेस पक्षाकडनं आरोप करण्यात आलेला आहे की आयोगाकडनं ज्या मतदारांच्या नावांच्या याद्या आल्या त्यामध्ये कुठे ना कुठेतरी नागपूर महानगरपालिकेकडनं घोळ करण्यात आलेल्या आहेत, चुकीच्या एंट्रीज करण्यात आलेल्या आहेत आणि आता त्या मतदारांना नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही आणि यासाठी सर्वस्वी महानगरपालिकेच्या व्यवस्थेला कारणीभूत मानून कोर्टात जाण्याची तयारी काँग्रेस पक्षानं केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.